मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राला आता सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी. बदलापूर हत्येच्या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे. आरोपी अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं एपीआय निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर खेचून गोळीबार केला. त्यात निलेश मोरे जखमी झाले. अक्षय शिंदेनं गोळीबार सुरू केल्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीममधील एकानं स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या आणि त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जात होते आणि त्यावेळी हा प्रकार घडलाय. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, खरं तर बदलापूर हत्येच्या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे. त्याचा मृत्यू झालाय. साधारण हा घटनाक्रम काय होता आणि आतापर्यंतचे काय अपडेट्स? नक्कीच मी घटनाक्रम सांगतो. त्यात तत्पूर्वी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. ते म्हणजे अक्षय शिंदे याचा मृतदेह जो आहे तो थोड्याच वेळात जेजे हॉस्पिटलला रवाना केला जाईल. कारण का एक मोठ्या एफएसएल टीम समोर हा सगळा जो शवविच्छेदन जो आहे, पोस्टमॉर्टम जे आहे ते केलं जाईल. आणि ज्या गाडी संपूर्ण घटना घडली ही गाडी इथं पोलीस ग्राउंडमध्ये इथं आपण पाहू शकतो तो मंडप लावलेला आहे. पोलीस उभे आहेत. या ग्राउंडमध्ये ही गाडी जी आहे ती इकडं मंडपामध्ये लपून ठेवली गेलेली आहे. कारण का अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे गाडी म्हणजे. कारण का ज्या गाडीमध्ये घटना घडलेली आहे तर त्या गाडीनुसार पुढे त्या संपूर्ण घटनेचा पंचनामा जो आहे तो केला जाईल. जी माहिती मिळते त्यानुसार प्राथमिक पंचनामा केला गेलेला आहे. प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्या मार्फत 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 2 सरकारी पंच, त्याचबरोबर 2 खाजगी पंच असे एकूण 8 ते 10 पंच जे त्यांच्या समक्ष हा या गाडीचा पंचनामा जो केला गेलेला आहे. गाडी निळ्या कलरच्या ताडपत्रीमध्ये पूर्णपणे झाकून ठेवली गेलेली आहे या मंडपामध्ये. बाहेर आपण जर पाहिलं असतील तर एखादी घटना घडल्यानंतर ते पुढे कोणी जाऊ नये याकरता डेंजर स्टॉप म्हणून जे पट्ट्या लावल्या जातात ती पट्ट्या लावलेल्या आहेत. पोलीस बंदोबस्त देखील इकडे तैनात केला गेलेला आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये गाडी महत्त्वाची आहे. साधारणपणे 5 ते 5:30च्या सुमारास तळोजा जेलमधून ठाणे क्राईम ब्रांचच्या युनिट 1नं अक्षय शिंदे याचा ताबा घेतला. त्याच्या बोईसर इथल्या पत्नीनं त्याच्या विरोधामध्ये अनैसर्गिक संभोग या बाबतीमधली तक्रार केली होती. ती बोईसरमध्ये केली होती. तिचा 0 FIR घेऊन तो सगळा तपास जो तो क्राईम ब्रांचकडे वर्ग केला गेला होता. आणि त्यानंतर त्या तपासाकामी क्राईम ब्रांचची टीम जी आहे ती तळोजा जेलमध्ये गेली होती. तिथून 5 ते 5:30 दरम्यान अक्षय शिंदेला क्राईम ब्रांचच्या टीमनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत संजय शिंदे ज्यांनी अक्षयवरती गोळी झाडली त्यांनी आणि त्यांच्या टीमने अक्षयचा ताबा घेतला. त्यानंतर मुंबईतल्या वाय जंक्शन इथे ज्यावेळी ही संपूर्ण गाडी जी आहे ती गाडी मोठी असते. पिंजरा जो असतो मोठा पोलिसांचा ती गाडी असते. इथे असं दाखवायला नाहीये पण इथं आपण बघू शकतो बाजूला ज्या गाड्या उभ्या आहेत त्या पद्धतीची मोठी गाडी होती. आणि त्या गाडीमध्ये अक्षयला जे आहे ते 5 ते 5:30 दरम्यान जे तळोजा जेलमधून त्याला तिथून पोलिसांनी ताब्यात घेतला. आणि मुंबईतल्या वाय जंक्शन इथं येताच अक्षयनं जी पोलिसांनी प्राथमिक स्टोरी सांगितलेली किंवा प्राथमिक जी माहिती दिली त्यानुसार अक्षय शिंदे जो आहे त्याने मुंबई वाय जंक्शन ब्रिजवरती गाडी येतात एपीआय निलेश मोरे जे आहेत त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर जी कमरेला लावली होती ती रिव्हॉल्वर काढून त्याने 3 गोळ्या फायर केल्या. सुरुवातीला रिव्हॉल्वर काढताना एक गोळी जी आहे ती जी आहे ती निलेश मोरे यांच्या मांडीला लागली आणि त्यात ते जखमी झाले. आणि त्यानंतर त्याने रिव्हॉल्वर काढून त्या 2 गोळ्या ज्या त्या आणखीन झाडल्या आणि पुढे बचावामध्ये. अजित, तुमच्याकडून हा घटनाक्रम पुन्हा एकदा जाणून घेऊच या. आता थेट जाऊयात बदलापूर रेल्वे स्थानकावर. आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, ज्या आरोपीमुळे बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला होता काही दिवसांपूर्वी, आता त्या आरोपीचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे, त्याचा मृत्यू झालाय. आता सध्या बदलापूर स्थानकावर काय परिस्थिती आहे? नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? आपण जर पाहिलं असेल तर सध्या मी बदलापूर पोलीस स्टेशन परिसरामध्ये आहे. याच बदलापूर पोलीस स्टेशन परिसर असेल किंवा बदलापूर रेल्वे स्टेशनचा परिसर असेल, या परिसरामध्ये 20 ऑगस्टला अक्षय शिंदे या आरोपीने ज्या चिमुकलींवरती अत्याचार केले, या अत्याचारामुळे संपूर्ण बदलापूर शहर हे हादरून गेलं होतं. आणि जे पडसाद आपल्याला संपूर्ण बदलापूर नव्हे तर आपल्याला मुंबईतल्या देखील विविध भागांमध्ये उमटताना पाहायला मिळालं होतं. सध्या या पोलीस स्टेशन परिसरामध्ये आपल्याला संपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळतंय. बदलापूर परिसरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर शांततेचं वातावरण आहे. मात्र 20 ऑगस्टला याच बदलापूर पोलीस स्थानक परिसर असेल किंवा बदलापूरचं रेल्वे स्थानक परिसर असेल, या दोन्ही परिसरामध्ये आपल्याला जमाव या ठिकाणी पोलीस स्थानकाच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या संख्येने जमताना पाहायला मिळत होता. आणि अक्षयला
लवकरात लवकर अटक करून शिक्षा कठोरात कठोर द्यावी यासाठी नागरिक आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळत होते. मात्र सध्या आता बदलापूरमध्ये सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली असेल तर सध्या बदलापूरमध्ये शांततेचं वातावरण आहे. कारण की सध्या आपण पाहिलं असेल तर बदलापूरच्या याच पोलीस स्थानकाच्या बाहेर आपल्याला मोठ्या संख्येने नागरिक जमताना पाहायला मिळत होते. मात्र मी थोड्याच वेळामध्ये बदलापूर रेल्वे स्थानकावरची नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील प्रेक्षकांना दाखवणार आहोत. मात्र पोलीस स्थानक परिसरामध्ये जर आपण आता तुर्तास पाहिलं असेल तर आपल्याला शांतता असल्याचं पाहायला मिळतंय. कारण की अक्षयच्या पालकांकडून काल ज्या प्रकारे त्यांनी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिल्या त्याप्रमाणे अक्षयच्या पालकांकडून चौकशीची मागणी केली जात होती. त्यामुळे तुर्तास तरी बदलापूर पोलीस स्थानकामध्ये अक्षयचं कोणीही पालक तुर्तास तरी आलेलं नाहीये. कारण की याच पोलीस स्थानकामध्ये अक्षयला या ठिकाणी आणण्यात आलं होतं. याच पोलीस स्थानकामध्ये त्यांची चौकशी झाली होती. ठीक आहे. त्यामुळे तुषार, आता या तरी पुढची आता नेमकी कारवाई कशा प्रकारे असणार आहे, प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे ते तुमच्याकडून जाणून घेऊच. तुर्तास धन्यवाद अजित मांढरे तुमचेही आणि तुषार तुमचेही. आणि आता बातमीपत्र